किती शेतकऱ्यांना देण्यासाठी 2200 कोटी दिले होते, पण अधिकारी ई-केवायसी सेवा पैसे देत नाहीत। केवायसी मुळे यातले काही 700 कोटी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत। आम्ही ट्युशन फी म्हणतोय, ट्युशन फी तिथं माफ झाली पाहिजे। योग्य वेळेमध्ये 2028 का तोपर्यंत 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल तर आम्हाला हेच म्हणावं लागेल, या सरकारलीच त्यांचा तिथं मर्डर केलाय, खून केलाय। शेतकऱ्याला मदत पाहिजे, 50,000 रुपये कर्जमाफी झाली पाहिजे। लाडक्या बहीण योजनेचा वापर फक्त सत्तेत येण्यासाठी ह्यांनी केला। 20 लाख महिलांचं नाव हे त्या योजनेतून कमी केलं। कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली होती म्हणून कुठेतरी ती योजना बंद व्हावी असा प्रयत्न ते करत आहेत। ती योजना 100% हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन झालं ते हे सरकार बंद तरी करेल। या सरकारला म्हणजे कुठेतरी आता मनुवादी सरकार आपल्याला म्हणावं लागेल, यांना जातीवादी व्यवस्था परत या देशामध्ये राज्यामध्ये आणायची आहे। अजितदादांची ताकद राजकीय दृष्टिकोनातून कमी व्हावी, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद राजकीय दृष्टिकोनातून कमी व्हावी, यासाठी भाजप वेळोवेळी त्या ठिकाणी षडयंत्र आणते हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जायला लागले आणि आता आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलेलो आहे। म्हणजे कुठं ना कुठेतरी भाजप एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष सुद्धा पोखरते आणि अजितदादांचा पक्ष सुद्धा पोखरते। मनुवाद म्हणजे काय? जातीय व्यवस्था परत या देशामध्ये आली पाहिजे, याला मनुवाद म्हणतात। त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जे काही पदाधिकारी तिथं दिले जातात हे पूर्णपणे आरएसएसच्या विचाराचे दिले जातात। पाने तो उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतो, घड्याळ हे आमच्याकडे येऊ शकतं। एवढं खायचं तेवढं खा, मी तुझ्या पाठीशी, तू काय घाबरू नको। बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचं भाषण त्या बहुजन समाजाच्या नेत्यांच्या माध्यमातून केलं जातं। जेणेकरून 2029ला एकला चलो हा नारा भाजप देईल आणि त्याच्यात भर या दोन पक्षातल्या अनेक आमदारांची तिथं त्यांना भाजपच्या तिकीटच्या माध्यमातून मिळेल असं त्यांचं कदाचित प्लॅनिंग असावं। कुठेतरी फसवा सरकार आहे। हे बघा, 2200 कोटी रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं यासाठी सरकारने पाठवलं। आता हे किती लोकांना मिळालं, किती शेतकऱ्यांना देण्यासाठी 2200 कोटी दिले होते, तर हे 31 लाख शेतकऱ्यांसाठी होते। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 7,000 रुपये फक्त तिथं मिळणार होते। आता ई-केवायसी मुळे यातले काही 700 कोटी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत। तर दुसरंही कारण असेल, शेतकरी म्हणतोय की 7,000 रुपये आम्हाला मदत नको, आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी ही मदत पाहिजे। त्यामुळे सरकारला जे काही जल्लद गतीने करायचे केवायसी तुम्ही करून घ्या, पण विषय एवढाच आहे की हे 7,000 रुपये 8,500 रुपये ही मदत शेतकऱ्याला नकोय। शेतकऱ्याला मदत पाहिजे 50,000 रुपये हेक्टरी कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मजुराला सुद्धा 25,000 कुटुंबाला मिळाले पाहिजे अशी लोकांची मागणी आहे। बघा, विषय असाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी असंच काहीतरी बोलून जातात। जेव्हा सिबिलचा प्रश्न होता, आम्ही लोकांनी विषय मांडला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बँकेंना सांगितलंय, पण ते बँकेला सांगतात खरं, पण बँका त्यांचं ऐकत नाही। याला आपण काय करणार? त्याच्याच बरोबर आम्ही ई-केवायसी घेणार नाही, आम्ही सक्ती करणार नाही असं ते दुसऱ्या बाजूला बोलतात, पण अधिकारी ई-केवायसी सेवा पैसे देत नाहीत। मग आता असं म्हणावं लागेल की अधिकारी देवेंद्र फडणवीसांचं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत। मग कुठं ना कुठेतरी पैसा कदाचित सरकारकडे नसल्यामुळे, कारण सगळा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात, ते सुद्धा मराठी कॉन्ट्रॅक्टर नाही। 1 लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्टर बिचारे गरीब तसेच अडचणीत, पण मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण गरीबाला पैसा देण्यासाठी कदाचित कमी पडत असल्यामुळे मुद्दामून केवायसीला पुढे केलं जातं आणि सांगतात काय, आम्ही पैसे दिलेत पण शेतकऱ्याला मिळत नाही। मग ह्याला म्हणायचं काय? कुठेतरी फसवा सरकार आहे, लोकांना गंडवतंय, फसवतंय असं आपल्याला म्हणावं लागेल। काय केलंय की लाडक्या बहीण योजनेचा वापर फक्त सत्तेत येण्यासाठी ह्यांनी केला। सरकारने इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर शेतकऱ्याला सांगितलं आम्ही कर्जमाफी करू, असे बरेच आश्वासनं हे राज्य सरकारमध्ये असणाऱ्या त्यावेळेच्या नेत्यांनी केलं आणि दुर्दैव असं, लोकांचं दुर्दैव असं, हे सरकार सत्तेत आलं पण कोणामुळे आलं? तर लोकांनी दिलेल्या मतामुळे आले, लाडक्या बहिणींनी दिलेल्या मतामुळे आले। पण सत्तेत आल्यानंतर हळूहळू आपण बघितलं तर सगळ्या योजना हे बंद करत चाललेल्या आहेत। तिथं आनंदाचा शिधा यांनी बंद केला, कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली होती म्हणून कुठेतरी ती योजना बंद व्हावी असा प्रयत्न ते करत आहेत। लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणली होती म्हणून लगेचच सत्तेत आल्यानंतर 26 लाख महिलांचं नाव हे त्या योजनेतून कमी केलं आणि आता सुद्धा ई-केवायसी मागतायत आणि हे बघतात की तुमच्या पतीला कुठली दुसरी योजना मिळतीये का, अजून कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाय का। म्हणजे हळूहळू सर्व महिलांची नावं हे कमी करतील। ही योजना 100% हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन झालं ते हे सरकार बंद तरी करेल, नाही तर भाजपच्या एका कार्यकर्त्याला कोर्टात जाऊन
कोर्टातून स्थगिती मात्र या योजनेबद्दल ते घेतील अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. काय भाजप आणि भाजपच्या विचाराच्या संघटने म्हणजे आरएसएसनी काय केलंय, सुरुवातीला ते हिंदू म्हणायचे, त्यानंतर ते हिंदुत्व म्हणायला लागले, आता ते सनातन म्हणायला लागले आणि हळूहळू आता ते मनुवादाकडे तिथं जाणार आहे. मनुवाद म्हणजे काय, जातीय व्यवस्था परत या देशामध्ये आली पाहिजे, याला मनुवाद म्हणतात. महिलांचा आदर करायचा नाही, तिथं जातीय व्यवस्थेप्रमाणेच वागायचं, जे मोठ्या जातीतले आहेत त्यांनीच मंदिरात जायचं, बाकी कुणी मंदिरात जायचं नाही, ह्याला मनुवाद म्हणतो. म्हणजे हळूहळू मनुवाद या देशामध्ये आला पाहिजे, या राज्यात आला पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जे काही पदाधिकारी तिथं दिले जातात हे पूर्णपणे आरएसएसच्या विचाराचे दिले जातात आणि मग हळूहळू त्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही तर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर वैदिक धडे नाही तर असे काही विषय आणले जातात जेणेकरून कोणाचंही पोट भरणार नाही. पोट जर भरायचं असेल तर हाताला काम आजच्या आज तिथं द्यावं लागेल, शासकीय नोकऱ्या भरती तिथं सुरू करावी लागेल, मोठे इन्व्हेस्टमेंट आणावे लागतील. पण झालं असं आहे की सामान्य लोकांना कशात अडकून ठेवले, जातीवादामध्ये अडकून ठेवले. समाजामध्ये वाद निर्माण केला जातो, त्याच्यावर राजकीय पोळ्या भाजल्या जातं, इलेक्शन लढलं जातं, पण लोकांच्या हातामध्ये 4 पैसे येतील कसं, पुढची पिढी शिकेल कशी, त्यांना हाताला काम मिळेल कसं, याच्याबद्दल मात्र दुर्दैव हे सरकार विचार करत नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. आमचं मत आहे की प्रोफेशनल कोर्सेसला वाव दिला पाहिजे. प्रोफेशनल कोर्सेसच्या माध्यमातून उद्या जाऊन मुलांना हाताला काम मिळू शकतं, नोकऱ्या मिळू शकतात. जग फार पुढे जायला लागले, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जायला लागले आणि आता आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलेलो आहे. ज्याला शिकायचं त्यांनी शिकावं, आमचं कुठे विरोध केला नाही, पण विषयाचं कंपल्शन तुम्ही करू नका. ज्याला शिकायचं ते शिकू द्या, पण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्या कशात आहेत त्याच्यावर जरा फोकस द्या ना. का लोकांना असंच तुम्ही गुंतून ठेवणार आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले पाहिजे, त्याबद्दल कुणी काय बोले ना आणि असे विषय आणून फक्त लोकांना कुठेतरी अडकून ठेवलं जाते असं आमचं ठाम मत. महाविकास आघाडीची निर्माण जेव्हा झाली तेव्हा आपण जर बघितलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हे आम्ही सर्वजण एकत्रित सुरुवातीपासून होतो. शिवसेना आमच्याबरोबर कधीच नव्हती. पण जेव्हा शिवसेना आमच्या बरोबर आली तेव्हा आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला. कागदावर सगळे विषय आले, कशा कुठल्या विचाराने आपण लढायचं, कशा पद्धतीने लढायचं, काय गोष्टीसाठी लढायचं हे आम्ही तिथं ठरवलं होतं. आता मुंबईच्या इलेक्शनसाठी जर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्रित येत असतील तर मला विश्वास आहे ते सुद्धा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आणतील आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम आणत असताना तो जो पुरोगामी विचाराचा असेल, प्रोग्रेसिव्ह विचाराचा असेल, मुंबईला अजून पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला अजून पुढे नेण्यासाठी असेल तर उद्या जाऊन कदाचित चर्चा करून जर कॉमन मिनिमम प्रोग्राम योग्य वाटला तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. पण ते नंतरचे विषय आहेत, आजचे विषय नाहीत आणि तो निर्णय हा पूर्णपणे आदरणीय पवार साहेब आणि आमचे प्रमुख नेते तिथे घेतले. त्यांनी थातूर मातूर उत्तर देऊ नये, आम्ही हे करू ते करू. आमचं मत आहे कर्जमाफी झाली पाहिजे, त्याच्याच बरोबर 50,000 रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे आणि 2 हेक्टर पर्यंत नाही, त्याची मर्यादा ही आता वाढवली गेली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर त्याच्यामध्ये जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे लोकांना मदत ही दिली गेली पाहिजे. त्यात महत्वपूर्ण निकष असं आहे की या भागातल्या मुला मुलींच्या ज्या फी आहेत, एक्झाम फी म्हणत नाही, आम्ही ट्युशन फी म्हणतोय, ट्युशन फी तिथं माफ झाली पाहिजे. आणि मजुरासाठी शेतकरी अडचणीत आहे पण मजूर सुद्धा शेतामध्ये काम नसल्यामुळे मजूर आज अडचणीत आहे, त्या मजुराला सुद्धा एका कुटुंबाला 25,000ची मदत तिथं झाली पाहिजे अशा आमच्या मागणी. सरकार कुठेही प्रयत्न करणार नाही. हा काय जातीवाद नाही तर 2 समाजामध्ये वाद निर्माण झालाय तो कुठेही थांबवण्यासाठी ते प्रयत्न करणार नाही. कारण का या सरकारला म्हणजे कुठेतरी आता मनुवादी सरकार आपल्याला म्हणावं लागेल, यांना जातीवादी व्यवस्था परत या देशामध्ये राज्यामध्ये आणायची आहे आणि ती कशी येऊ शकते, जातीमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय ती येऊ शकत नाही. त्याचाच प्रयत्न हे सरकार तिथं करते. आमचं सगळ्यांचं मत काय, आज शेतकरी आणि मजूर हा अडचणीत आहे. आता कुठल्या एका समाजाचा अडचणीत आहे का, नाही. बहुजन समाजाचा शेतकरी, बहुजन समाजाचा मजूर आज अडचणीत. बहुजन समाजाच्या मुलांना आज नोकऱ्या मिळत नाही. या विषयावर आम्ही सर्वजण लढत आहोत. जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, जो पुरोगामी विचार आहे, त्या जो संतांनी दिलेला विचार आहे त्या अनुषंगाने आम्ही लढत आहोत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे काय करतात, ते भाजपचे नेते आपल्या आसपास बहुजन समाजाच्या नेत्यांना ठेवतात, स्वतः स्वच्छ राहतात, सुसंस्कृत बोलतात, पण बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढे करून
गलिच्छ लेवलचं भाषण त्या बहुजन समाजाच्या नेत्यांच्या माध्यमातून केलं जातं, जेणेकरून ते बहुजन समाजाचे नेते बदनाम झाले पाहिजे, स्वतः मात्र स्वच्छ राहिलं पाहिजे, स्वतः मात्र तुम्ही दिल्लीचे स्वप्न तिथं बघत आहात, पण त्याच्यात महाराष्ट्राचं जे वाटोळं होते याच्याबद्दल कोण बोलणार असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो. बघा, त्याच्या पाठीमागे आपण जर बघितलं तर 100% भाजप आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांची ताकद राजकीय दृष्टिकोनातून कमी व्हावी, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद राजकीय दृष्टिकोनातून कमी व्हावी, यासाठी भाजप वेळोवेळी त्या ठिकाणी षडयंत्र आणतंय हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा काही नेत्यांना भाजपने जवळ केलेलं आहे, कोकणातले ते नेते आणि मुद्दामून त्या पक्षामध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी ते कोकणातले नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामधले सुद्धा काही आमदारांना भाजपने त्याच्यावर कब्जा केलेला आहे. आम्ही जेव्हा करप्शन बद्दल बोलतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांवर बोलतो, अजितदादांच्या पक्षातल्या नेत्यांवर बोलतो, भाजपच्या पण नेत्यांवर बोलतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्या नेत्यांना, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना आणि तिथं असणाऱ्या अजितदादांच्या नेत्यांना जवळ बोलवतात, चर्चा करतात आणि सांगतात केवढं खायचं तेवढं खा, मी तुझ्या पाठीशी, तू काय घाबरू नको. म्हणून तुम्ही जर बघितलं तर कुठल्याच नेत्यांवर आतापर्यंत कारवाई झाली नाही. म्हणजे कुठं ना कुठेतरी भाजप एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष सुद्धा पोखरते आणि अजितदादांचा पक्ष सुद्धा पोखरते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. मुख्यमंत्री आहे ना, मुख्यमंत्री साहेबांकडे पुरं ताकद आहे. फायनान्सची कुठलीही फाईल हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तिथं फायनल होते. मग मुख्यमंत्री साहेबच मुद्दा म्हणून निधी देत नाहीत असं आपल्याला मागावं लागेल. अजितदादांचं काय फायनान्स मिनिस्ट्री आहे, पण त्याच्यावर पूर्ण कंट्रोल हा मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि मुख्यमंत्री आज काय करतायत ते याच्यात वाद लावून फक्त नाराजगी त्या पक्षामध्ये कशी होईल, आणि नाराजगी झाली ती मात्र देवेंद्र फडणवीस स्वतः ती नाराजगी मिटवतात. मग कुठं ना कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार हे सातत्याने सीएम साहेबांना भेटले पाहिजे, अजितदादांचे आमदार सीएम साहेबांना भेटले पाहिजे आणि सीएम साहेबांनी त्यांच्या उपकार केले पाहिजे, जेणेकरून 2029ला एकला चलो हा नारा भाजप देईल आणि त्याच्यात भर या दोन पक्षातल्या अनेक आमदारांची तिथं त्यांना भाजपच्या तिकीटच्या माध्यमातून मिळेल असं त्यांचं कदाचित प्लॅनिंग असावं. बघा काय झालंय की मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतात त्याच्यावर एका माजी अधिकाऱ्यांनी अभ्यास हा केलेला आहे. हा अभ्यासाचं जेव्हा डॉक्युमेंट हे प्रसिद्ध झालं होतं तेव्हा अधिवेशनामध्ये 2.5 वर्षापूर्वी आम्ही सातत्याने म्हणत होतो की याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याच्यावर ठोस उपाय हे आपण कुठेतरी आणले पाहिजे. आणि त्यातूनच एक विषय निघाला होता ते म्हणजे आपली भावांतर योजना, त्याच्याचबरोबर विमा कंपनीचं योग्य पद्धतीचं लागू करणं आणि इतरही काही विषय. पण झालं असं इलेक्शन पुरतं हा विषय राहिला, इलेक्शन नंतर भावांतर योजनाही बाजूला गेली आणि सगळंच गेलं. आज या राज्यामध्ये 8 शेतकरी रोज आत्महत्या करतायत. आम्ही जेव्हा म्हणतो की तुम्ही कर्जमाफी कधी करणार तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात योग्य वेळेस. मग योग्य वेळेस म्हणजे 2028 का? तोपर्यंत 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल तर आम्हाला हेच म्हणावं लागेल या सरकारलीच त्यांचा तिथं मर्डर केलाय, खून केलाय, कारण का त्यांच्याकडे आज हे सरकार दुर्लक्ष करतंय. हे खेद करण्यासारखी गोष्ट आहे. माझं सगळ्याच नेत्यांना असं मत आहे की आता मराठी भाषा त्याच्याबरोबर इंग्लिश भाषा आज तिथं कंपल्सरी आहे आणि मग तिथं अजून एखादी भाषा आणून तिथं अजून कन्फ्युजन कुणी तिथं वाढू नये. जर चर्चा ज्याच्या कोणाला ती भाषा शिकायची ते तुम्ही वेगळं तिथं शिकू शकता, वेगळे क्लासेस तिथं घेऊ शकता. हिंदी पण त्याच्यामध्ये येते, उर्दू पण त्याच्यामध्ये येते. आता मुलांवर सायंटिफिक एज्युकेशन नाहीतर उद्याचं भविष्य कसं असणार आहे याच्यावर शिक्षण खऱ्या अर्थाने दिलं गेलं पाहिजे. आणि ज्याला 3री 4थी भाषा घ्यायची त्यांनी वेगवेगळे क्लासेस तिथं करावेत आणि त्या क्लासेसला अनुदान हे सरकारने द्यावं. पण मुलांवर कुठलीही आता 3री भाषा ही कंपल्सरी केली जाऊ नये असे आमचं मत आहे. सामाजिक संघटना, सामाजिक नेते याच्याबद्दल आम्हाला काही तिथं बोलता येणार नाही. विचारांनी तिथं काम करत असतात. आम्ही जो विचार पुढे घेऊन चाललेलो आहोत तो आमच्या पक्षाचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आहे, या सर्व महामानवांचा हा विचार आहे. तोच विचार आम्ही आणि आम्हाला अनेक अडचणीला आम्ही सर्वजण सामोरे जात असताना फक्त नेते नाहीत, आमचे कार्यकर्ते सुद्धा, पदाधिकारी सुद्धा. आता काही महिलांवर कारवाई तिथं छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केली, त्यांना तिथं बोलावलं जाते का त्यांनी लोकांच्या वतीने आंदोलन केलं म्हणून. आता त्यांच्या वतीने आम्हाला अधिकाऱ्यांवर बोलावं लागतं. त्यामुळे आम्ही खूप सहन करतोय फक्त विचारासाठी, लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी. कारण की याच गोष्टींमुळे सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो. नाही तर उद्या जाऊन श्रीमंत हा श्रीमंत होत जाईल, गरीब हा गरीब होत जाईल, जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढवला जाईल, लोकांना हाताला काम मिळणार नाही. पण फक्त आंदोलनं आणि त्याच्याचबरोबर दंगली या येत्या काळामध्ये घडू शकतात. आणि मला सातत्याने हेच वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने संविधानाला केंद्रबिंदू ठेवून चर्चा केली आणि निर्णय दिला तर
जो धनुष्यबाण आहे तो उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतो. घड्याळ हे आमच्याकडे येऊ शकतं आणि ही घटना जर घडली तर त्या दोन पक्षाकडे दोनच पर्याय तिथं राहणार आहेत. एक, भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं रिइलेक्शनला सामोरं जावं. तिसरं असंही असू शकतं, काही त्यातल्या आमदारांना आमच्याकडे येता येईल, पण तो नंतरचा विषय आहे. त्यामुळे उद्याचा निकाल हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावर ठरणार आहे की 100 ठिकाणी रिइलेक्शन लगेच तिथं होणार का हे लोक भाजपमध्ये विलीन होणार का, तिसरं काही आमदार आमच्याकडे परत येणार. उद्यासाठी आपण सर्वजण वाट बघूया. पण उद्याचा दिवस अतिशय महत्वपूर्ण दिवस असणार आहे. लोक उद्यानंतर कदाचित येऊ शकतात. बावनकुळे साहेबांना मला प्रश्न हाच करायचा आहे की छोट्या मोठ्या विषयांवर तुमचे जे प्रमुख देशाचे नेते आहेत, राज्याचे प्रमुख नेते आहेत, लगेचच्या लगेच सोशल मीडियावर व्यक्त होतात. 1-2 मिनिटांमध्ये इंटेलिजन्सच्या मदतीने लगेच त्यांच्याकडे प्रतिक्रिया सोशल मीडियावर येते. मग गवई साहेबांवर जो हल्ला झाला तो हल्ला हा आरएसएसच्या एका कार्यकर्त्याने केला आणि मग तो हल्ला झाल्यानंतर 6-6 तासाने 8-8 तासाने जर तुम्ही तिथं ट्विट करत असाल, सोशल मीडियावर व्यक्त होत असतात, त्याचं आम्ही काय म्हणायचं? व तुम्ही सत्तेत आहात, लगेचच्या लगेच त्या व्यक्तीवर जर कारवाई झाली असती, लगेचच्या लगेच तुमच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी तिथं प्रतिक्रिया दिल्या असत्या, मग एक संदेश गेला असता की आज जे सत्तेत आहेत ते मनुवादाला सपोर्ट करणारे नाहीत. पण तुम्ही उशिरा व्यक्त झाल्यामुळे कुठेतरी आता लोकांच्या मनामध्ये आलंय की मुद्दामून मनुवादाला ताकद हे सत्तेतले लोक देत आहेत, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे. पुस्तक जे आहे ते पुरोगामी विचाराचं पुस्तक आहे. ते प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आता जो माणूस रिटायर होतोय त्या व्यक्तीला पुरोगामी विचाराला मनामध्ये ठेवून ते पुस्तक दिलं असावं. याच्यात आता दुसरा अधिकारी तिथं का विरोध करतो, त्याच्या मागे काय कारण आहे? मग ह्याच्यामुळे आम्हाला भीती अशी वाटायला लागलेली आहे की जेव्हा प्रशासनाकडे बघतो, प्रशासनाने कुठेही कुठल्या विचाराचं राहू नये, नाहीतर निपक्ष तिथं असूया. त्याच्याच बरोबर आम्ही जेव्हा वकिलांकडे नाहीतर कोर्टाकडे बघतो तशीच भूमिका आमची सर्वांची असते. कारण तिथं अधिकारी नाहीतर वकील नाहीतर कोर्टचे जजेस यांनी कुठेही कुठला विचार घेऊन निर्णय तिथं देणं हे योग्य ठरत नाही. पण जेव्हा प्रशासनामधले लोक सुद्धा जेव्हा भूमिका घ्यायला लागतात तेव्हा आम्हाला भीती वाटते आणि अशी भूमिका घेतल्यानंतर याचं नुकसान हे गरिबाचंच 100% त्या ठिकाणी होतं. म्हणून जी घटना तिथं घडली ती योग्य नाही. अशा पद्धतीने जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक, ते सुद्धा मनुवादी विचाराचे, नाहीतर जातीवादला ताकद देणाऱ्या विचाराचे लोक जर जात असतील, हे योग्य ठरणार नाही.